छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे भाजपमध्ये युतीची घोषणा होऊनही स्थानिक पातळीवर समर्थक वेगळ्या मनस्थितीत आहेत। त्यामुळे ही युती फक्त कागदावरच असल्याची चर्चा होऊ लागली आहे। पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे आणि भाजप यांच्यातल्या युतीची घोषणा 24 तासातच संपुष्टात आली आहे। काल जागांच्या रस्सीखेचावरून भाजपचे समर्थकच ते मंत्री अतुल सावे आणि माजी खासदार भागवत कराड यांच्या समोर आक्रमक झाले होते। तर हे होऊन सुद्धा अनेक ठिकाणी भाजप उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज भरण्यास सुरुवात केल्यामुळे युती संकटात आली आहे। तर सिल्लोडमध्ये आधीच शिंदेचे नेते अब्दुल सत्तार यांनी स्वतंत्र लढण्याचं घोषित केलं। पैठणमध्ये भाजपच्या लोकांनी स्वतंत्र अर्ज भरलेत, तर वैजापुरात सुद्धा भाजपच्या काही लोकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत। काय झालं काय नाही मी काही बघितलं नाही। ठीक आहे, कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या असत्या, पण मला वाटतं हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला आहे। तुमच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकांकडून असं होतं का की युती नको म्हणून? आमच्या कार्यकर्त्याकडून जे आम्ही निर्णय घेऊ ते त्यांना मान्य आहे। अच्छा, तर तुमच्याकडे असं नव्हतं का की युती करा? आमच्याकडे गोंधळ नाही, आम्ही असं मानणार नाही। कोण होते कार्यकर्ते मी पाहिलेच नाही, तर मला कसं म्हणता वैजापूरमध्ये तुमच्याकडे मला काय म्हणतं त्यांचे जे कोण कार्यकर्ते असतील बीजेपीचे का कोणी ते निर्णय घेतील, आपण कशाला? युती ही अंतिम आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही। काय वैजापूरच्या बाबतीमध्ये झालेली युती आम्हाला मान्य नाही आणि भाजपची चांगली ताकद आहे। एक तर पक्षाला आमची विनंती आहे, एक तर मैत्रीपूर्ण लढत करावी, नसता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही विकास आघाडीची घोषणा करत आहोत। काल शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये दोन वेगवेगळ्या हॉटेलात युतीची चर्चा झाली होती। बैठकीत फॉर्म्युला ठरवून नंतर युतीची घोषणाही झाली। मात्र भाजप आणि शिंदेच्या समर्थकांकडून सुद्धा अनेक जागांवर युतीला विरोध होता। संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।